कृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ याहून असता अनेक साधन वाहतची आन विठोबाची तुका म्हणे सोपे आहे सर्व होनी आणि शहाणा तू धनी घेत असे। या ठिकाणी माझ्याकडे ज्ञानेश्वरी जी आता आपण या संपूर्ण शिलालेखावर पाहिलेली आहे तिचं लेखन माझ्या हातून होतंय। ती ओवी किती आहे 26 आहे ती पहिली आहे तर ते आहे का बघायला लागेल। आता अवधारा कथा कहन हे बघा हे बाळा ही माझी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे। आता माझ्या पहिल्या अध्यायामधला ओवी नंबर 101 अध्याय पहिला ओवी बघा हे माझ्या हातून एक काळ घडलेला आहे। अध्याय 1 पहिला आहे हा सुभद्रा हृदय नंदनू जो अपरू नवार वाजनू तो अभिमन्यू म्हणे दुर्योधन देखे द्रोणा। त्याचा अर्थ असा आहे की दुर्योधन म्हणाला अहो द्रोणाचार्य सुभद्रेच्या अंतकरणाचा आनंद देणारा व प्रति अर्जुनच असा तिचा मुलगा हा अभिमन्यू पहा। सुरेखा इथं बस नाही माझ्यासाठी बाळा माझी ही सुरेखा ताई आहे फार मोठी अभ्यासू आहे फार सुंदर आहे विठ्ठला। तर हे बघ मी आता हे असं लिखाण करतोय खूप छान। दुसरी ओवी आहे आणि कही द्रौपदी कुमार हे सकाळी महारथी मोर विद्ये देणी जे पर्यापार मिळाले जे असती। याचा अर्थ असा आहे ओवी नंबर 102 चालू आहे। आणखीही द्रौपदीचे पुत्र हे सर्व महारथी वीर आहे त्यांची मोजदाद करता येणार नाही पण असे परिमित महारथी वीर या ठिकाणी जमले आहेत। आता ओवी क्रमांक 103 आहे। आता आमच्या दळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगी ऐक समंजसती। याचा अर्थ असा आहे आता आमच्या सैन्यांमध्ये प्रमुख असे जे महायोद्धे आहेत ते प्रसंगाच्या ओघानेच सांगतो ते ऐका। अशा पद्धतीनं माझं अध्याय पहिला मधला 107 ओव्या झालेल्या आहेत। अध्याय पहिला आणि ओवी 7 शेवटची ओवी मला लक्ष आहे ना तुझं हा एक विकर्ण विसलाहे आहे हा अश्वत्थामा पहिली पाहे याचा आडचरू सदाव आहे कृतान तुमाणी। म्हणजे याचा अर्थ असा आहे येथे विकर्ण वीर आहे तो पलीकडे अश्वत्थामा पहा त्याची धास्ती प्रत्यक्ष यम ही मनात नेहमीच बाळगत असतो। या ओवीचा असा अर्थ आहे। तर अशा पद्धतीनं प्रत्येक ओवीचा याला म्हणतात सार्थ ज्ञानेश्वरी। सार्थ म्हणजे अर्थासहित सार्थ म्हणजे अर्थासहित माझं हे लेखन अर्थासहित आहे म्हणजे प्रत्येक ओवी आणि तिचा अर्थ अशा पद्धतीने आहे। आणि आता कट करा आणि पुन्हा एकदा चालू करा।